Hello friends, welcome to Financial Secrets. Today we will see Sambhag Bazar, stock market or equity market. Basics of stock market, basics of share market. समभाग बाजार म्हणजे कंपन्यांचे समभाग, शेअर व अनुजात कंत्राटांचे सौदे करण्यासाठीची सार्वजनिक यंत्रणा होय. यात स्टॉक एक्सचेंजवर अनुसूचित झालेल्या रोख्यांचा तसेच खाजगी पातळीवर घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग बाजारात वैयक्तिक पातळीवर सौदे करणारे वैयक्तिक गुंतवणूकदार तसेच म्युच्युअल फंड, बँका, विमा कंपन्या, हेज फंड यांसारखे संस्थात्मक गुंतवणूकदार सहभागी होतात. सार्वजनिक सौद्यांच्या अनुसूचित झालेल्या कंपन्या किंवा उद्योग समूह देखील समभाग बाजारात घडणाऱ्या आपल्या समभागांच्या सौद्यात सहभागी होतात. ऑक्टोबर इसवी सन 2008 मधील अंदाजानुसार जगभरातील समभाग बाजारामध्ये 36,600 अब्ज अमेरिकी डॉलर एवढी संपत्ती गुंतलेली आहे. बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी लिमिटेड अर्थात बेस्ट या कंपनीचे समभाग प्रमाणपत्र जनतेच्या मर्यादित भाग भांडवलावर उभारलेल्या सार्वजनिक मर्यादित कंपनीच्या एकूण भांडवलाची रक्कम ज्या अनेक एकांकांमध्ये विभागलेली असते अशा एकांकांना समभाग किंवा शेअर असे म्हणतात. अशा कंपनीसाठी भांडवल उभे करायला समभागांची विक्री होते. कंपनीचे भांडवल समभागाच्या एकूण संख्येत विभागून समभागाची किंमत ठरवली जाते. तिला समभागाची दर्शनी किंमत म्हणतात. समभागाच्या मालकाला भागधारक म्हणतात. समभाग शेअर विकत घेतल्यामुळे भागधारक एक अर्थी कंपनीच्या मालकीचा वाटेकरी बनतो, ओनर बनतो. भारतातील कंपन्यांच्या एक समभागाची किंमत बहुधा 10 रुपये असते. मात्र काही कंपन्यांच्या समभागाची दर्शनी किंमत फेस व्हॅल्यू 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये किंवा 100 रुपये देखील आहे. मुख्य प्रकार आहे साधारण समभाग आणि अधिमान्य समभाग. सामान्य संस्थेला अधिमान्य समभाग उपलब्ध नसतात. हे समभाग एखाद्या अधिकृत दलालाकरवी वित्तीय बाजारातून विकत घेता येतात किंवा विकता येतात. अशा समभागाची दर्शनी किंमतीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. ही किंमत कंपनीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असून या विशिष्ट समभागाच्या मागणी आणि पुरवठा या तत्त्वावर दलालांनी ठरवलेली असते. एक दिवसाच्या अवधीत समभागाच्या किंमतीत अनेक चढउतार होतात. पुनर्गुंतवणूक न करण्यात आलेल्या नफ्याचा मोठा हिस्सा हा लाभांश म्हणून भागधारकांना दिला जातो. दर समभागांमागे किती लाभांश देऊ केला आहे हे भागधारकाला कंपनीच्या वार्षिक अहवालावरून समजते. कंपनीला पुरेसा नफा झाला नाही तरी अधिमान्य समभागधारकांना लाभांश देणे कंपनीचे कर्तव्य असते. त्यावेळी साधारण भागधारकांना लाभांश मिळत नाही. वित्तीय बाजारामधील समभाग म्हणजे साधारण समभाग किंवा अधिमान्य समभागांसारख्या विविध वित्तीय साधनांसाठी तसेच मर्यादित भागीदारी व स्थावर मालमत्ता विश्वस्त मंडळातील गुंतवणुकीसाठी हिशोबाच्या एकक असतं. रोखे बाजार बघूया आता काय. रोखे बाजार किंवा शेअर बाजार, इंग्लिशमध्ये स्टॉक बाजार, स्टॉक एक्सचेंज असं म्हणतात. रोखे बाजार, स्टॉक एक्सचेंज ही समभाग, रोखे, बॉन्ड इत्यादी वित्तीय घटकांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार घडवणारी आर्थिक संस्था आहे. इथे शेअर दलाल व व्यापारी रोखांची देवाणघेवाण करतात. रोखे बाजार हा समभाग बाजार ह्या मोठ्या आर्थिक संस्थेचा एक घटक आहे. रोखे बाजारातील व्यवहार स्थावर वास्तूमध्ये पार पाडले जातात. रोखे बाजार म्हणजे सर्व सहभागी घटकांदरम्यान परस्पर संबंध असलेली अशी व्यवस्था असते जिच्याद्वारे खालील गोष्टी सुकर होतात. रोखे खरीदणे व विकणे, नवीन रोखे जारी करून नवे भांडवल उभारणे, स्थावर मालमत्तेचे वित्तीय मालमत्तेत रूपांतर करणे, फायदा मिळवण्याच्या हेतूने अल्प व दीर्घ मुदतींसाठी पैसा गुंतवणे. रोखे बाजारांचे स्तर: प्राथमिक बाजार, दुय्यम बाजार, ओव्हर द काउंटर बाजार. हजार बाजार म्हणजे काय? स्पॉट मार्केट किंवा रोकड बाजार. कॅश मार्केट असे म्हणतात. म्हणजेच तात्काळ पोचविण्यासाठी बटवड्यासाठी उपलब्ध असलेल्या वित्तीय संलेखांचा किंवा वस्तूंचा व्यापार चालणारा सार्वजनिक वित्तीय बाजार होय. पोचविणीच्या दृष्टीने हा वायदे बाजारापेक्षा भिन्न असतो. वायदे म्हणजे फ्युचर बाजार, कारण वायदे बाजारात भविष्यातील एखाद्या दिवशी पोचवणी अभिप्रेत असते.
तर पोचवणी म्हणजे डिलिव्हरी, प्रॉडक्ट डिलिव्हर होतं. तर हजर बाजार तात्काळ पोचवणीच्या सौद्यांवर चालतो. हजर बाजाराच्या स्वरूपाचे 2 प्रकार आहेत. सुसंघटित बाजार, उदाहरणार्थ रोखे बाजार, गल्ल्यावरून सौदे अर्थात ओव्हर द काउंटर OTC. हजर बाजार व्यवहार घडण्यासाठी आवश्यक तेवढ्या पायाभूत सुविधा असलेल्या कोणत्याही ठिकाणी चालू शकतो. सध्या वित्तीय संलेखांचे सौदे होणारे बरेचसे हजर बाजार आंतरजालावर चालतात. भारतातील रोखे बाजार, भारत देशामधील रोखे बाजार, मुंबई रोखे बाजारातील मुंबईमधील इमारत. भारत देशामध्ये अनेक रोखे बाजार असून त्यापैकी 4 महाराष्ट्रात आहे. यातील 3 मुंबईत असून हे राष्ट्रीय रोखे बाजार मानले जातात. तर एक पुण्यात असून हा क्षेत्रीय रोखे बाजार आहे. मुंबई रोखे बाजार BSE संपादन करा. स्थापना BSEची स्थापना फेब्रुवारी 5, 1877 म्हणजे आपल्या इंडिपेंडन्सच्या आधी 1947च्या आधीच झालेला आहे. म्हणजे BSE आपण भारत होण्याच्या आधीच झालेला आहे. अधिकृत मान्यता ऑगस्ट 31, 1957 साली झाला, म्हणजे इंडियाला झाला. स्वरूप नफा न मिळवणारी स्वेच्छा संस्था आहे. संचालन नियंत्रण मंडळावर 19 संचालक असतात. मुंबई रोखे बाजारावर नोंदणी होण्यासाठी कंपनीचे भांडवल किमान भारतीय रुपया 5 कोटी असावे. निर्देशांक संपादन करा. सेन्सेक्स असंख्य या 30 कंपन्यांच्या रोख्यांच्या किमतीचा समावेश होतो. यासाठी 1978-79 हे आधारभूत वर्ष मानले जाते. BSE 200 यात 200 कंपन्यांचा 21 सार्वजनिक कंपन्यांसहित रोख्यांचा समावेश होतो. 21 सार्वजनिक म्हणजे गव्हर्नमेंटचे 21 कंपन्या आहेत आणि बाकीचे प्रायव्हेट कंपन्या आहेत. आधारभूत वर्ष 1989-90. डॉलेक्स BSE 200चा डॉलरमधील निर्देशांक आधारभूत वर्ष बेस इयर आधारभूत वर्ष 1989. 19 ऑगस्ट 2005 रोजी BSEचे रूपांतर सार्वजनिक मर्यादित कंपनीमध्ये करण्यात आले आहे. पब्लिक कंपनी झालेली BSE आता ही BSE लिमिटेड म्हणून ओळखली जाते. ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया OTC संपादन करा. स्थापना OTC ऑगस्ट 1989. ICCI, UTI, SBI, LIC, GIC इत्यादी संस्थांनी परिवर्तन करून कंपनी म्हणून मान्यता आहे. सप्टेंबर 20, 1990 1976च्या कायद्याअंतर्गत कार्य सुरू. ऑक्टोबर 6, 1992ला. कार्य उद्दिष्ट या लहान कंपन्यांची अधिकृत रोखे बाजारावर नोंदणी करू शकत नाही अशा लहान कंपन्यांच्या रोख्यांची खरेदी विक्री OTC वर चालते. राष्ट्रीय रोखे बाजार NSE संपादन करा. स्थापना MJ फेरवानी समितीच्या शिफारशीनुसार 1956च्या कंपनी कायद्याअंतर्गत देशातील प्रमुख 16 बँका व वित्तीय संस्था मिळून राष्ट्रीय रोखे बाजाराची स्थापना करण्यात आली. SCRA कायद्याअंतर्गत ते 23वे मान्यताप्राप्त रोखे बाजार ठरले. कार्यास सुरुवात. NSEचे डेट मार्केट व्यवहार 30 जून 1994 पासून तर कॅपिटल मार्केटचे व्यवहार 3 नोव्हेंबर 1994 पासून सुरू केले. कार्यपद्धत 1994 पासूनच NSEचे स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग सुरू केले. देशात अनेक ठिकाणी NSEचे सदस्य आपल्या ऑफिसमधून संगणकामार्फत कार्य करतात. हे सर्व संगणक NSEमधील मध्यवर्ती संगणक यंत्रणेशी जोडलेली असतात. NSEचे 2 विभाग आहेत. डेट मार्केट हा नाण्या बाजाराचा हिस्सा असून यात डिबेंचरची खरेदी विक्री केली जाते. इक्विटी मार्केट हा भांडवल बाजाराचा हिस्सा असून यात रोखीची खरेदी विक्री चालते. डेट मार्केट, इक्विटी मार्केट. निर्देशांक NSEचा निर्देशांक S&P CNX FD हा आहे. त्याचे जुने नाव NSE 50 असे होते. हे स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ICSCI संपादन करा. ICSCIची स्थापना देशातील 15 क्षेत्रीय रोखे बाजारांनी मिळून केली आहे. तिला नोव्हेंबर 1998 SEBीची मान्यता मिळाली. ICSCI हा राष्ट्रीय स्वरूपाचा रोखे बाजार असल्याने या 15 क्षेत्रीय रोखे बाजाराच्या सदस्य दलांना ICSCI याच्या माध्यमातून राष्ट्रीय बाजारात व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. रोखे बाजार सभासद मेंबर्स. रोखे बाजारात व्यक्तींना परस्पर खरेदी विक्री करता येत नाही. ती त्यांना रोखे बाजारावर नोंदणी करण्यात आलेल्या अधिकृत सभासदांच्या मार्फतच करावी लागते. अशा सभासदांना काही निकष पूर्ण केल्यासच त्यांना व्यवहार करण्याची अधिकृती मिळते.
अशा सभासदांचे प्रकार पुढील प्रकारे आहेत. दलाल ब्रोकर हे आपल्या ग्राहकांच्या वतीने रोखेची खरेदी विक्री करतात. दलाल हे तेजीवाले किंवा मंदीवाले असतात. जॉबर्सना ग्राहकांच्या वतीने खरेदी विक्री करण्याची संमती नसते. ते दलालांशी व्यवहार करून आपला नफा कमवतात. यस हां. मात्र ते रोख्याच्या खरेदी विक्री किमतीत अल्पशा फरकावर शुद्ध व्यवहार करतात. डीलर्स रोख्याच्या खरेदी विक्री किमतीतील मोठ्या प्रमाणावर व्यवहार करतात. त्यासाठी रोख्यांना जास्तीची वाढीव किंमत येईपर्यंत ते रोखे विकत नाही. तरानीवाले मुंबई रोखे बाजारातील जे सभासद ग्राहकांच्या वतीने दलाल म्हणून तसेच जॉबर्स म्हणून कार्य करतात त्यांना तरानीवाले असे म्हणतात. रोखे बाजारात काम करणाऱ्या दलालांचे पुढील 4 प्रकार आहेत. तेजीवाले दलाल बुल्स हे आशावादी दलाल असतात. हे दलाल भविष्यात रोखेच्या किमतीत वाढून फायदा मिळेल अशा अपेक्षेने खरेदी विक्री करतात. मंदीवाले दलाल बियर हे निराशावादी दलाल असतात. हे दलाल भविष्यात रोख्यांच्या किमतीत घसरतील या भावनेने रोखेची खरेदी विक्री करतात. स्टॉक दलाल हा दलाल नवीन कंपनीचे रोखेस प्राप्त करण्यासाठी कंपनीकडे अर्ज करतो. रोखेस त्याला देण्यात आल्यास अलॉटमेंट ते अधिमूल्याने प्रीमियम विकण्यासाठी त्याची अपेक्षा असते. त्यामुळे तो अशा रोखेची मागणी करतो ज्याची मागणी जास्त आहे व ज्याच्यावर अधिमूल्य आकारले जाण्याची शक्यता आहे. अलॉटमेंट मनी भरण्याची सूचना कंपनीकडून येण्याच्या आतच ते रोखेस विकतो. लेमडक मंदीवाला दलाल त्याचे वायदे पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यास त्याला लेमडेक असे म्हणतात. भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण करण्यासाठी भारत सरकारने 2 कायदे संमत केले आहे. कंपनी कायदा 1956, प्रतिभूती करार विनिमय करार 1956, CSRA 1956. मात्र तरीसुद्धा भांडवल बाजार अनेक दोष उणिवा होतात. 1980 नंतर भांडवल बाजाराचा विस्तार लक्षणीय होता, मात्र तो शिस्तबद्ध नव्हता. म्हणून सरकारला भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण व विकास घडवून आणण्यासाठी एक स्वतंत्र संस्था असावी अशी गरज भासत होती. त्यासाठी सेबीची स्थापना करण्यात आली. GS पटेल समितीच्या शिफारशीच्या आधारावर एक अवैधानिक संस्था म्हणून 12 एप्रिल 1988 रोजी सेबीची संस्था स्थापना करण्यात आली. 31 जानेवारी 1992 रोजी सेबीला वैधानिक दर्जा व विस्तृत अधिकार देण्यासाठी राष्ट्रपतीचा वटहुकूम प्रसिद्ध करण्यात आला. कालांतराने सेबी बिल संसदेत संमत करण्यात येऊन 31 मार्च 1992 पासून सेबीला स्वायत्त व वैधानिक दर्जा देण्यात आला. सेबीचे मुख्यालय मुंबईला असून कोलकाता, दिल्ली व चेन्नईला तिचे विभागीय कार्यालये आहेत. सेबीचे व्यवस्थापन 6 सदस्यीय संचालक मंडळांतर्फे केले जाते. सेबीचे उद्देश कंपन्या संस्थांना आपल्या प्रतिभूतीच्या जोखींच्या डिबेंचरच्या इत्यादी विक्रीसाठी योग्य वातावरण निर्माण करणे, गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण करणे, सर्व रोखे बाजाराच्या व्यवस्थापनावर परिणामकारक नियंत्रण ठेवणे, रोखे बाजारात व्यवहार करण्यासाठी आवश्यक योग्य व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील राहणे, तसेच रोखे बाजारांचा कारभार सर्व स्पर्धात्मक व व्यावसायिक तत्त्वांवर चालण्यासाठी वातावरण निर्मित करणे. सेबीचे कार्य रोखे बाजार व अन्य प्रतिभूती बाजारातील व्यवहार नियंत्रण करून त्यांच्यावर देखरेख ठेवणे. रोखे बाजारातील पुढील मध्यस्थांनी नोंदणी करून त्यांना व्यवसायाचे नियमन व नियंत्रण करणे. रोखे दलाल, उपदलाल, मर्चंट बँका, म्युच्युअल फंड्स, भाग विमे करी, पोर्टफोलिओ व्यवस्थापक, गुंतवणूक सल्लागार इत्यादी. रोखे बाजारातील फसवणुकीच्या तसेच गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवणे. इन्सायडर ट्रेडिंगच्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे. कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या व मोठ्या प्रमाणावर भाग हस्तगत करून कंपन्या ताब्यात घेण्याच्या व्यवहाराचे मर्जर्स अँड ॲक्विजिशन नियंत्रण व नियमन करणे. रोखे बाजार संबंधी संशोधन कार्य हाती घेणे. रोखे विकत घेण्याचे प्रकार संपादन करा. प्राथमिक लोक विक्री एखाद्या कंपनीचा प्राथमिक सहभाग. पहिले रोखे ती कंपनी जेव्हा विक्रीस काढते तेव्हा लोकांना सरळ विक्री करते. यात कंपनी काही ठराविक रोखेस घोषित करते आणि तिचा भावसुद्धा घोषित करते. आता नवीन पद्धतीत कंपनी भाव न ठरवता एक मूल्य कक्षा घोषित करते, म्हणजेच कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव. कंपनीच्या रोख्यांना असलेल्या मागणी व
वर त्या रोख्यांचे मूल्य ठरते. दुय्यम रोखे बाजार खरं तर हाच आपला रोखे बाजार, जिथे आधी कुणीतरी घेतलेला समभाग आपण विकत घेत असतो. या बाजारात खरी उलाढाल होत असते. जेव्हा कंपनीचे रोखेच प्राथमिक विक्री होतात IPO, तेव्हा ती कंपनी रोखे बाजारावर अधिकृत होते आणि त्या कंपनीचे रोखेच बाजारात पुनर्विक्रीसाठी उपलब्ध होतात. येथे जो कोणी हे रोखेस घेण्यास उत्सुक असतो तो ते रोखेस घेऊ शकतो. मात्र येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे की ही खरेदी विक्री व्यक्ती परस्पर करू शकत नाही, तर हे व्यवहार रोखे बाजाराची अधिकृत मान्यता असलेल्या दलालांच्या माध्यमातूनच करावे असा नियम आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBI ही भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. इतिहास संपादन करा. भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण करण्यासाठी भारत सरकारने 2 कायदे संमत केले होते. कंपनी कायदा 1956, प्रतिभूती करार विनिमय कायदा 1956. तरीसुद्धा भांडवल बाजारात अनेक दोष उणिवा होत्या. 1980 नंतर भांडवल बाजाराचा विस्तार लक्षणीय होता, परंतु शिस्तबद्ध नव्हता. म्हणून सरकारला भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण व विकास घडवून आणण्यासाठी एक स्वतंत्र संस्था असावी अशी गरज भासत होती. त्यासाठी SEBIची स्थापना करण्यात आली. हे तर झाले. हे हो गया. ओके गाइस, एन्जॉय.